नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक आज शिबिराच्या सांगतेच्या निमित्ताने अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि कालाही थोडा पाहू थोडा उगा शब्दशः अर्थ चलत चलत पाहू इतर कीर्तनाचा विधी वेगळा आहे म्हणले महाराज भक्ती ज्ञान वैराग्य इतर कीर्तनामध्ये सांगितलं जाते पण काल्याचं कीर्तन म्हणलं चरित्र ते उचारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे इतर कीर्तनामध्ये आपण कोणत्याही भक्ती ज्ञान वैरागाच्या गोष्टी कथा सांगू शकतो पण आजच्या या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात म्हणले महाराज पंडित वाचक जरी झाला पुरता परी कृष्ण कथा ऐकेची माझी तू जरी पंडित असशील तू वाचक असशील ब्रह्मज्ञानाची प्राप्ती तुला झालेली असेल पण तरीही आज तुला कृष्ण कथा ऐकावीच लागेल पंडित कोणाला म्हणतात महाराज जगातील सर्व प्रश्नाची उत्तरं देणारा त्याला पंडित म्हणतात पण आजकाल पदव्या इतक्या स्वस्त झाल्यात महाराज शास्त्री पंडित वैरागी मूर्ती सकाळी जरी ठरवलं पांडुरंग महाराज एखाद्या आखाड्याचा प्रमुख व्हायचे तरी एका दिवसात व्हायला आखाड्याचा प्रमुख पदव्या इतक्या स्वस्त झाल्या पण पदव्या काही काही व्यक्तीकडे बघितल्यावर त्या पदव्या काही काही व्यक्तीला शोभून दिसतात महाराज असं कोणीही माझ्यासारख्यानं काय लावून घेतल्या पदव्या ते वैराग्य ते साम्राज्य ते वैभव तयार होत नाही महाराज त्या काही काही व्यक्तीलाच त्या पदव्या शोभून दिसतात तुकोबारा ज्याला पंडित म्हणतात ते काय पंडित तो भला नित्य भजतो विठ्ठला नित्य भजतो विठ्ठला नित्य भजतो विठ्ठला पंडित तो भला नित्य भजतो विठ्ठला नित्य भजतो विठ्ठला नित्य भजतो हे पंडित तो भला नित्य भजतो वाजवा आमच्या अच्युत महाराजांसाठी सुंदर प्रमाण दिलं महाराज पंडित तो भला नित्य भजे जी विठ्ठला का तुकोबारा ज्याला पंडित म्हणतात तो महाराज ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेला जगातील सर्व ग्रंथाचा अभ्यास ज्याने केलेला आहे त्याला पंडित म्हणतात नाही तर आपण कोणालाही पंडित म्हणतो जुन्या काळामध्ये एक माझा दृष्टांत आहे पंडितच एकानं 12 वर्ष काशीला अध्ययन केलं 12 वर्ष त्यानं असं लांब शेंडी तेजस्वी बाणा पूर्ण ग्रंथाचा अभ्यास केला महाराज 12 वर्ष काशीला आणि पायी चालत काशीला गेला होता पांडुरंग महाराज पायी चालत काशीला गेला होता आणि काशीहून पण पायीच गावाकडे निघाला आणि येताना प्रत्येक गावामध्ये मुक्काम व्हायचा एका मारुतीच्या पारावर मुक्काम झाला मारुतीच्या पारावर 2-3 जण होतेच ते म्हणले का हो काशीचे का पंडित तुम्ही म्हणले हो मग पंडित म्हणल्यावर मग आमच्या गावात एक पंडित राहते हो म्हणले त्याच्यासोबत तुम्ही चर्चा वाद करू शकता का
ती गावातलं जे पंडित होतं का नाही ते मूर्ख पंडित होता, त्याला काही येत नव्हतं. पण ते हो म्हणला. अहो म्हणला मी ज्ञानीच मनुष्य आहे म्हणला, आणि असूनसुद्धा मी विद्यार्थी अवस्थेत आहे, मला काहीतरी त्यांच्याकडून शिकण्यात येईल, त्यांना माझ्याकडून काही शिकण्यात येईल, बोलवा बोलवा म्हणले त्याला. मग त्या गावातल्या पंडिताला बोलवलं. त्या गावातली पंडित आली म्हणली वा 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 वा, आपण वाद घालू, आपण चर्चा करू म्हणली. पण चर्चा अशी नाही करायची म्हणली, हारलेल्याला काहीतरी दंड असावा आणि जिंकलेल्याला काहीतरी बक्षीस असावं. ते गावातला पंडित म्हणला. त्यावेळेला म्हणले काय ठेवायचं बक्षीस? ते म्हणले जो हरला आहे त्याने जिंकलेल्या आपल्या जवळची पूर्ण ग्रंथसंपदा देऊन टाकायची. ठरलं, कबूल ठरलं म्हणले. चला आता गावात ह्याच्या असल्यामुळे पहिला मान ह्याला. आता हे मूर्ख होतं, ह्याला काही येत नव्हतं. महाराज एक श्लोक आहे, अकोविद कोविद वाद वादा वदस्य तो नाती विधान वरिष्ठा. महाराज श्लोक आलाय ना भागवतामध्ये, अकोविद कोविद वाद वादा वदस्य तो नाती विधान वरिष्ठा. ज्या वेळेला ही आपल्या भरतराजाने रघुकुल राजाला उपदेश केलेला आहे, तो पहिला श्लोक आहे त्या चरित्रामध्ये महाराज. आणि भागवतामध्ये विस्ताराने वर्णन आलं आहे त्याचं. ह्या आपल्या भारताला ज्या राजाच्या नावावरून भारत नाव पडलं त्या भरतराजाच्या मुखातील हा श्लोक आहे. अकोविद कोविद वाद वादा वदस्य तो नाते विधान वरिष्ठा. आज या काळामध्ये महाराज माणसं मूर्ख माणसं आहेत, पण विद्वान पंडितासारखे बोलतात. बरोबर आहे का महाराज? विद्वान पंडितासारखे बोलतात. एखादं टिपण 4-5 लोक बसली का नाही, कोणाचं ऐकायला तयार नाहीत महाराज. त्याला वाटायला जगात सर्व मलाच यायले काय की, कोणाचं ऐकाय तयार नाहीत, काय नाही. अरे तसं काही नसतं, कोणाचं ऐका. पण तसं काहीच नाही. अहो 1400 वर्षे चांगदेव महाराज जगली. 14 वेळा काळाला हुलकावणी देणारे चांगदेव महाराज जेव्हा मुक्ताईच्या दरबारात येतात तेव्हा काय म्हणतात? गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो पांडुरंग महाराजांसाठी आणि आबा महाराजांसाठी टाळी वाजवा. सुंदर प्रमाण म्हणलं महाराज. कोणतं गाणे सांगा गाणं? सांग देव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, ठेवा जाणीव गुंडून, आपल्या जाणीवेचं शहाणपण गुंडाळून ठेवा. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणलेत. कबीरदासजी महाराज म्हणतात, बडी बडी जगमोहा पंडित हुआ ना कोय, बड़ी बड़ी जगमोहा पंडित हुआ ना कोय, 2.5 अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित होय. कबीरदासजी महाराज म्हणले, आपण कोणाला पंडित म्हणतो? टोपी पहनाई सूत की पहनने वाले 1000, टोपी पहनाई सूत की पहनने वाले 1000, टोपी बिचारी काय करे पेट में काला बाजार. बरोबर आहे? कोणाची टोपी पाहून, कोणाचा चांगला फेटा पाहून, कोणाच्या गळ्यातल्या माळा पाहून, कोणाची चांगली गाडी पाहून, कोणाचं चांगलं काटाचं धोतर पाहून परमार्थ करायची वेळ आज या महाराष्ट्रामध्ये आली. महाराज कोण्या गाडीत येते हे लोक लक्ष द्यायलेत, पण इथं येऊन काय बोलतंय इकडे लक्ष नाही लोकांचं. कोण्या गाडीत येते जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल त्याच्या गावात असल्यामुळे बोला बाबा पहिला मान तुमचा. आता ह्याला काही येतच नव्हतं. हे काय म्हणला? खक्का खय्या मैया, खक्का खय्या मैया असं हे गावातला पंडित म्हणला. आता हे विद्वान पंडित म्हणला 12 वर्ष काशीत राहिलो, हे खक्का खय्या मैया काय भानगड आहे म्हणलं.
हे काय कुठं आपल्या कोणत्या ग्रंथामध्ये ह्याच्यामध्ये वाचण्यात गेलं नाही म्हणलं. हे काय भानगड असन. हे ना म्हणलं आपण आपलं हारलोत. हे काय आपल्याला काय माहिती काय येत नाही. आपण हार पत्करलेली बरी. ते जवळची सर्व ग्रंथसंपदा त्या समोरच्या व्यक्तीला देऊन टाकली. आणि ते पंडितजी घरी आले. त्या पंडितजीचा लहाना भाऊ मूर्खातला पंडित होता. त्यानं मूर्खामध्ये PhD केलेली. ते म्हणलं काय झालं, का नाराज आहेत. ते म्हणलं काय नाही रे, माझी ग्रंथसंपदा सगळी गेली, पण मूर्खाच्या ताब्यात गेली. म्हणलं काय म्हणत होता. म्हणला अरे काहीतरी बडबड करत होता. म्हणला खक्का खय्या मैया. म्हणला तुझ्या दृष्टीने त्याचा अर्थ काय होतोय. म्हणला माझ्या दृष्टीने त्याचा अर्थ होतोय की तू जेवला का नाही. खक्का खय्या मैया. पण होय म्हणलं तरी हरतंय, नाही म्हणलं तरी हरतंय. खक्का खय्या मैया 3 अक्षर होते, पण उत्तर द्यायचं एका ह्याच्यात. हो नाही तर नाही म्हणलं की एकच एक होतं आहे ना. त्याच्यामुळं मी त्याला हरलो म्हणलो म्हणला आणि ग्रंथसंपदा देऊन आलो. हे म्हणला तू टेन्शन घेऊ नको म्हणला, संध्याकाळपर्यंत तुझी सर्व ग्रंथसंपदा मी घरी घेऊन येतो म्हणला. कसं जमेतो म्हणला. मी ही निघाला महाराज, पोशाख बिशाख घातला, आला त्या गावामध्ये. ते म्हणले का हो तुम्ही काशीचे का. ते म्हणले हो पंडितजी हो. आणि आमच्या गावात कसे. काल तुमच्या गावातला पंडितजी जिंकले असं मला कळालं. म्हणले त्याच्यासोबतच वाद घालाय आलोय, बोलवा म्हणले त्याला बोलविलं. ते आले, ते पंडितजी आले. आता ह्याला काही येतच नव्हतं, हे मूर्ख होतं. ह्यानं सुरू केला आपला पाडा पहिलाच, खक्का खय्या मैया. हे जे होतं का नाही पंडित, ह्यानं पाडा सुरू केला. जोते जोतय्या, भुव भुवय्या, सिंचे सिंचय्या, उगे उगय्या, मडे मडय्या, पोशे पोशय्या, उडे उडय्या, पोशे पोशय्या, पके पकय्या, उसके बाद खक्का खय्या मैया म्हणलो. गावातलं पंडितजी होतं का नाही, ते तो म्हणलो ना हात जोडले वा म्हणला. लोई पंडितजी पाहिले म्हणला, पण असला नाही बघितला म्हणला. आण म्हणला ग्रंथ इकडं. त्याच्याजवळचे ग्रंथ घेतले आणि घरी आला आणि म्हणला अरे इतकं ज्ञान जर आपल्या घरी होतं तर मी काशीला उगच गेलो म्हणला. अरे तुलाच जर एवढं जमत होतं तर मी काशीला उगच गेलो. ते कसं जमेलच तू. ते म्हणला तुझ्यासारखाच मी अर्थ काढला म्हणला, तुझ्यासारखाच अर्थ केला. जेवला का नाही हेच अर्थ काढला म्हणला. पण मी त्याला जेवणाचं हो नाही उत्तर देत बसलोच नाही, त्याला जेवणाच्या पूर्वीची पार्श्वभूमी सांगितली. अरे जेवण काय असं होतंय का, जोते जोतय्या जमीन नांगरावी लागते, भुव भुवय्या त्या जमिनीमध्ये पेरावं लागते, सिंचे सिंचय्या त्याला पाणी द्यावं लागते, पोशे पोशय्या ते पोसावं लागते, आणि पोसल्यानंतर ते उगे उगय्या ते उगवते, आणि उगवल्यानंतर पुन्हा ते कणीस तयार होते, आणि कटे कटय्या ते काटावं लागते, मडे मडय्या ते मडवावं लागते, आणि मग उडे उडय्या त्याच्यातला आसार काढावं लागते, आणि मग पके पकय्या मग धान्य तयार होतं, आणि मग जेवणाची तयारी. असं मी त्याला सांगितलं. म्हणजे असं किती सांगितलं म्हणजे त्याला पंडित म्हणतात का महाराज. आजकाल तेच चाललंय. शब्दाचा खेळ ज्याला जमला आणि शब्दाचा खेळ ज्याला बाजारात मांडता आला त्याला लोक पंडित म्हणाले. पण तुकोवर आहे म्हणले, अनिक नये माझे मना होका पंडित शहाणा विठाला. ज्या वेळेला पृथ्वीवरती दैत्य मातले महाराज कीर्तन मोडू लागले, यज्ञ मोडू लागले, त्यावेळेला वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्रे वाय तोय सांगतसे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवे ना भार मजाता. पृथ्वी माता देवाजवळ रडत होती. त्यावेळेला देव म्हणले चला आता अवतार घेऊ. देव आले शेषाच्या जवळ, चला चला अवतार घेऊ आता. शेष भगवंत म्हणले नको अवतार आता. पहिल्या जन्मामध्ये काय कमी कष्ट झाले का म्हणले. पहिल्या जन्मामध्ये म्हणले तुम्ही मोठे भाऊ, तुमच्या आज्ञा ऐकायची, आम्हाला 14 वर्षे वनवास नसून तुमच्यासोबत यावं लागलं, आणि तिथं तरी सुख होतं का. बायको लेकरं घरी सोडून या, तुमच्यासोबत या, परी तुमच्या बायकोनं आमच्या संशय घ्या, तिथं तरी आम्हाला सुख होतं का. नको 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 आता नाही अवतार घ्यायचा. ते म्हणले ना आता तू पहिल्या वेळेस लहान भाऊ होतास, आता तू मोठा होय, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता तू मोठा भाऊ होय, तुझी मी आज्ञा ऐकन. तेवढं ठरलं महाराज. रुक्मिणी मातेला आपल्या लक्ष्मी मातेला म्हणले कोंडन्य पुरासी जावे तुम्ही. तेवढं ठरलं. इकडं महाराज
देवकीच्या आणि वसुदेवाच्या लग्नामध्ये विघ्न आलं. आकाशाची वाणी सांगते शिकवसा. ज्यावेळेला वरात निघाली होती त्या वरातीमध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी काय सांगत होती? आकाशाची वाणी सांगत शिकवसा मानी हा भरवसा बोलण्याचा, आठवा जो पुत्र वदील तुझशी ऐकून मानसी क्रोधावला. राग आला महाराज, रागाने खडग काढला आणि मारायला धावला. खडग घेऊन माराय दावला, खडग घेऊन माराय दावला. खडग घेऊन माराया धावला, हातात तो धरिला वसुदेव. वसुदेवजी महाराज म्हणले, तू असा स्त्रीचा एवढा मोठा राजा आहेस, तुला स्त्री हत्या करणं योग्य नाही. त्यावेळेला पुत्र झालेला मी तुला आणून देईन. मग ठेवा बंदीखानी दूता सांगे. बंदीखानीमध्ये ठेवलं आणि महाराज पहिला पुत्र जन्माला आला. पहिला पुत्र वसुदेवानी कंसाला आणून दिला. त्यावेळेला कंस म्हणला आपल्याला आठवा मारणार आहे, ह्याला कायला मारायचं म्हणले, काही झालं तरी आपला भाषा आहे, ह्याला कशाला मारायचं म्हणून मुलगा परत केला. तेवढ्या पुण्य सारावया भेटे देवऋषी, पण वधी बाळकाशी ठेवू नको. आर कोणताही आठवा होऊ शकतंय. ते असे ते फुलाची हे घेतली आणि सांगितलं, त्याची तुला लिलाच कळत नाही, ते कितवाही होऊन येऊ शकतंय. मग पुण्य सारावया, मग जाऊ द्या. सहाही मारीत दुराचारी, सातवा जो गर्भ योग माया नेत. आश्चर्य करीत म्हणा माझी. सातवा गर्भ रोहिणी मातेच्या उदरामध्ये नेऊन घातला. मग आता आठव्याची तयारी. आनंद आहे, आनंद आहे, जिकडे तिकडे देवादिकाला आनंद आहे. आठवा अवतार प्रगट झाला महाराज कारागृहामध्ये. आणि कारागृहामध्ये देवकी माता म्हणते, तुला एवढा मोठा माझं लेकरू कोण म्हणेल? लहान हो म्हणली. ते म्हणला लहानच होणार आहे, पण तुला काहीतरी सांगायचं म्हणले. काय सांगितलं? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदनी गोकुळाला, घराला मजनी गोकुळाला. त्यावेळेला वसुदेवजी, त्यावेळेला भगवंत लहान झाले. लहान झाल्यानंतर मग नंतर जन्मल्यानंतर बाळ लहान झालं. उचलीला कमळापती, पायीचे बंधने गळती. वसुदेव भगवंताला टोपलीमध्ये घेतलंय. श्रावण महिना आहे महाराज. श्रावण महिन्यामध्ये सोसाट्याचा वारा, पाऊस सुटलाय, मेघ गर्जना. त्या तसल्या वातावरणामध्ये सुद्धा वसुदेव
गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाला घेऊन निघाले. वाटेमध्ये यमुना नदी आडवी, यमुनेला पूर आलेला आहे. त्या पुरामधून सुद्धा पूर चालला असे प्रमाण म्हणल्यावर सुटन का लवकर. पूर चढला आचाट त्यासी लाविला अंगोष्ट. त्या यमुनेच्या पाण्यामधून वसुदेवजी गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाला ठेवलं आणि मायेला घेतलं आणि मायेला घेऊन मथुरेच्या त्या कारागृहामध्ये आले. ती माया होती महाराज. रडे माया करिया कांत नामा मने उठते दूत. दूत पळतच निघाले कंसाकडे आले आणि कंसाला सांगितलं 8वा जन्माला आला, 8वा जन्माला आला. जिकडं तिकडं सगळे पळायला लागले. कृष्ण त्या मुलीजवळ आला, मायेजवळ आला. मुलगा आहे का मुलगी पाहितलीच नाही. उचलली, गरा फिरविली, पण ती माया होती. ती निष्ठली, आकाशात गेली आणि म्हणली तुझं लागी वदी लागी वधी उपजला मजाधी. कंसाने आकाशवाणी ऐकली आणि दुःख झालं महाराज कंसाला. आता हे मथुरेतलं दुःख सोडू आपण. गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे. गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आला, आनंदी आनंद झाला. गवळणी एकूण एकीला सांगत होत्या गवळण म्हणती ग म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती ग म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आनंदी आनंद झाला गोकुळामध्ये. आता मग भगवान श्रीकृष्ण वाढायला लागले आणि घरामध्ये चोऱ्या करायला लागले. घरामध्ये चोऱ्या करत करत गावामध्ये चोऱ्या करत होते. गावामध्ये चोऱ्या करत करत मग भगवान मोठे झाले. भगवान मोठे होऊन आता चोऱ्या भरपूर वाढल्या होत्या. गोकुळातल्या गवळणीमध्ये होत्या. याने त्रस्त केलं आहे आम्हाला. त्यावेळेला यशोदामाता म्हणली तुला आता घरी राहायचं नाही, म्हणजे शाळेत जायचं. पहिली शाळा म्हणजे गाई राखायचं. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये सोडित नाही ताबा एक 4 वाजते ना बाबर. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. असे वनामध्ये गाई घेऊन निघाली. गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या
वनाप्रती सवे पेंड्याचा तू सांगाती सवे पेंड्याचा तू सांगाती गाई 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 चालला वनाप्रती गाई चालला वनाप्रती गाई चालला वनाप्रती गाई घेऊन वनामध्ये निघाले ते छोटे छोटे गोपाळ आहेत छोट्या छोट्या गायी आहेत छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल बीच में मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल वनामध्ये आले आणि वनामध्ये येऊन गाई चारायच्या गाई चारल्या की सुंदर मुरली वाजवायची मुरली वाजवली त्या गोळणी कामधंदामध्ये त्याचं मन लागायचं नाही महाराज सर्व कामं विसरायच्या विसरल्या कामधंदा सासू सासऱ्यासी नाही मर्यादा हो विसरल्या कामधंदा सासू सासऱ्यासी नाही मर्यादा कोणी सुनात्या कोणी नंदा कोणी सुनात्या कोणी नंदा दृष्टी वेदली परमानंदा हो नंदा पावा घोंगडी घेऊन गाये पावा घोंगडी घेऊन गाये सुंदर भगवंतानी मुरली वाजवायची आणि कामामध्ये त्याचं मन राहायचं नाही आणि त्या निघायच्या त्या मुरलीच्या दिशेने निघायच्या रात्र काळी घागर काळी जमुना जळ हे काळी हो माय यमुना जळ हे काळी हो माय रात्र काळी घागर काळी यमुना जळ हे काळी हो माय यमुना जळ हे काळी हो माय काळच का घालायच्या ते सुद्धा नामदेवरायाने सांगितले मला एका ठिकाणी विष्णुदास नामयाची स्वामिनी काळी विष्णुदास नामयाची स्वामिनी काळी कृष्ण मूर्ती बघू काळी हो माय कृष्ण मूर्ती बघू काळी हो माय रात्र काळी घागर काळी यमुना जळ हे काळी हो माय यमुना जळ हे काळी हो माय सुंदर वर्णन आहे काळ इतक्या भगवंतावर प्रेम करत होत्या आता मग खेळ खेळत होते खेळ खेळत असताना मना एखादा खेळ आहे हम हमारे पर हमावा हम हमारे पर हमावा हम पर हमावा हम पर हमावा अबक दुबक पोरा त्रिगुण खेळ मांडू
खेळ विटी दांडू असे सुंदर अनेक प्रकारचे खेळ खेळले. आता खेळ खेळून भुका लागले. खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख खडकी सोडिल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली